चंद्रपूरच्या गडचांदूरच्या आमच्याकडे आहे काही उमेदवार आणि गटनेता भाजपा नेते. भाऊ, आज जे प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आले नेमकं काय प्रकरण आहे ते सविस्तर. नमस्कार, मी सतीश बेतावार, भारतीय जनता पक्षाचा गडचांदूर नगर परिषदेतील नगरसेवक व गटनेता. आमचे सर्व सहकारी नगरसेवक, आमचे सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष या पत्रकार परिषदेला उपस्थित आहे. नेमकं प्रकरण म्हणजे मागील 2 दिवसा अगोदर 20 जानेवारी 2026 रोजी गडचांदूर नगर परिषदेत विविध विशेष समित्यांच्या निवडीसाठी विशेष सभेचं आयोजन माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी केलेलं होतं. त्या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून गडचांदूरचे मुख्याधिकारी श्री आशिष चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. सभेच्या दरम्यान सभा सुरू असताना सभेत विविध विषय घेण्यात आले. त्यात सर्वात पहिला विषय होता विषय समित्यांचा, की गडचांदूर नगरपालिकेत किती विषय समित्या असायला हव्या, आणि त्यानंतर दुसरा विषय होता की त्या विषय समितीत किती सदस्य संख्या असायला हवी. पक्षीय बलाबलानुसार आणि संख्याबळानुसार प्रत्येक समितीत भारतीय जनता पक्षाचे 2, काँग्रेसचे 2 आणि अपक्ष व बंडखोरांचा 1 अशी सदस्य संख्या मोजली जात असताना सत्ताधारी पक्षांनी हेतुपुरस्परपणे त्या सभेत सदस्य संख्या ही 5 ऐवजी 4 करण्यात यावी असा ठराव मांडला. आम्ही सर्व विरोधक म्हणजे विरोधी पक्षाचे सर्व नगरसेवक त्या विषय समितीमध्ये 5 सदस्य संख्या असावी या बाजूने होतो, परंतु सत्ताधाऱ्यांनी 4च सदस्य संख्या असावी यावर मागणी केली आणि त्यावर त्यांनी हात उंचावून मतदान सुद्धा घेतले आणि तो ठराव मंजूर करून घेतला. अशी नोंद माननीय मुख्याधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांनी रेकॉर्डला घेतलेली आहे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा त्याची आम्ही सोबत घेतलेली आहे. त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये सरळ स्पष्ट दिसत आहे की माननीय मुख्याधिकाऱ्यांनी 8 विरुद्ध 12 हा ठराव सदस्य संख्या 4 असावी या बाजूने नोंद घ्या असं स्पष्ट त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये म्हटलेलं आहे. परंतु त्यांनी जो ठराव लिहिला त्या ठरावात आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये तफावत आहे. जो ठराव झाला आहे तो ठराव कायम न करता त्यांनी पुन्हा त्या ठरावावर पुन्हा विरोधकांना किंवा आम्हाला विश्वासात न घेता पुनश्च एकदा मतदान केलं व 4 सदस्य संख्या असलेला ठराव 5 सदस्य संख्या करून तो ठराव लिहिण्यात आलेला आहे. माननीय मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या संगनमताने हा प्रकार घडलेला आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि दोघांवरही कायदेशीर कारवाईची आम्ही मागणी करतो. ताई, आपण सुद्धा हा उमेदवार आहे का, वरिष्ठांपर्यंत पोहोचलाय का तुमचं? हो, आम्ही आमचे सन्माननीय जे आमदार साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्यांच्या नेतृत्वात आम्ही जे काही समोरचे पाऊल उचलणार आहोत ते त्यांच्या सांगण्याप्रमाणेच आम्ही उचलत आहोत आणि आम्हाला पूर्ण कायदेशीररित्या कारवाई करायची आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व जे काही आमचे वरचे नेते आहेत त्यांच्याशी संपर्क करूनच आम्ही सर्व कायदेशीर कारवाईला समोर जाणार आहोत. ताई, आपण उमेदवार आहे आणि अपक्ष नगर परिषद मध्ये अपक्ष बसलेले आहे, त्यावरून आपण जे कंटाळले आहे त्यावरून आपल्याला काय दिसून येत आहे? मला या ठिकाणी म्हणावंसं वाटते की अपक्ष नगराध्यक्ष याच्याशी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ज्याप्रमाणे त्यांना गडचांदूर नगरवासियांनी त्यांना बहुमताने जो त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि ते निवडून आलेले आहेत, तर त्याच्यावर ते खरे उतरतील का हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी कसं म्हणावंसं वाटते. कारण की पहिली सभा आणि दुसऱ्या सभेमध्ये त्यांनी जर 20 नगरसेवक त्यांना जर सन्मान देऊ शकत नाही, तर संपूर्ण गडचांदूर वासियाची जी जनता आहे जे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिलेली आहे, तर त्याप्रमाणे ते करतील का, पुढील वाटचाल 5 वर्षाची करतील का असा प्रश्न या ठिकाणी मला म्हणावंसं वाटते. भाऊ, आपण पण उमेदवार आहे. ज्या प्रकारे हा भाजपा आणि काँग्रेस नगर परिषद वरून बाहेर आहे आणि अपक्ष सरकार बसले आहे, त्यावर आपले काही नेत्यांकडून काही भूमिका मांडली. खरं पाहता जो कल गडचांदूरच्या नागरिकांनी दिला तो आम्ही स्वीकारलेला आहे, परंतु नगराध्यक्ष अपक्ष आहे, त्यांना काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी युती केली. आम्हाला काय त्याबद्दल काही बोलायचं नाही, प्रत्येकाला तो संविधानाने दिलेला अधिकार आहे. परंतु ज्या 2 सभेच्या त्यांचा जो रवैया होता नगराध्यक्ष म्हणून
त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत पहिल्या सभेला सुद्धा त्यांनी अपक्ष जे गटनेते उमेदवार होते उपाध्यक्ष पदाचे त्यांना सुद्धा त्या सभागृहामध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी जागा नव्हती आणि ज्या अर्थी त्या ठिकाणी नगरसेवकाची त्या ठिकाणी बैठक होती तर गावातले त्याचे समर्थक तिथे काय करत होते. आमचे जे उपाध्यक्षाचे जे उमेदवार होते सतीश बेतावार मग यांना अडवणूक करण्याचा हा प्रयत्न तर नव्हता ना ही शंका आमच्या मनामध्ये आली आणि त्या ठिकाणी आपल्या पदाचा गैरवापर करत त्यांनी आपला त्या ठिकाणी कौतुक सोहळा केला की त्या ज्या वेळेवर त्या ठिकाणी उपाध्यक्ष पदाची आणि नामनिर्देशित सदस्याची निवडणूक होती. हा पहिल्या सभेचा अनुभव आहे आणि दुसऱ्या सभेचा अनुभव असा आहे की त्यांनी जो 4 सदस्य संख्या समितीमध्ये असावी हा ठराव त्यांनीच मांडला आणि त्यांनी बहुमत करून घेतला. 8 विरुद्ध 12चा हा ठराव पास झाला. मग ठराव पास झाल्यानंतर त्याची पुढील कारवाई करण्याच्या ऐवजी त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मित्र पक्षाचा सदस्य त्या समितीमध्ये एक कमी होऊ शकतो पण ही काही तिथे मुभा दिली नसती. एकदा ठराव झाला म्हणजे ठराव झाला आणि आम्ही सुद्धा 5च्या बाजूने होतो परंतु ठराव पास झाल्यानंतर आम्ही पण त्याला काही करू शकणार नाही. आता आमचं एवढंच म्हणणं आहे की जो ठराव पास झाला त्या ठरावाच्या बाजूने पुढील कारवाई व्हावी यासाठी आम्ही सभागृह सोडलं होतं आणि यासाठीच आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही आपली समस्या मांडणार आहोत आणि 308 अंतर्गत आम्ही कारवाई करण्यासाठी आणि ती जी त्यांनी पुढील सत्रामध्ये जी 4ची सभा घेऊन समिती तयार केली ती संपूर्ण कार्यवाही रद्द करावी अशी आम्ही मागणी करतो. भाऊ निवडणूक एक महिनाभरात होत नाही आणि अशा प्रकार समोर येत आहे आणि तुमची भूमिका काय राहणार? नाही बघा कसं आहे, जनतेने आम्हाला विरोधी पक्षाचा कौल दिला आहे. त्यांना नगराध्यक्ष म्हणून जनतेने निवडून दिलं, ते सर्वसंमतीने निवडून आले. परंतु सत्ता समीकरणात आम्ही न बसल्यामुळे आम्हाला विरोधी पक्षाची भूमिका बजावायची आहे आणि ती आम्ही या दोनही सभेत दाखवून दिला आहे. सत्ताधारी कुठे जर चुकत असतील तर त्या ठिकाणी आम्ही गडचांदूरच्या जनतेचा आवाज म्हणून कुठल्याही परिस्थितीत आम्ही विरोध करणार आणि आमच्या विरोधी पक्षाची भूमिका आम्ही ठाम मांडणार. भाऊ राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये तुमची सरकार आहे आणि सरकारपासून तुम्हाला काय आश्वासन भेटलं? नाही बिलकुल. बघा सत्ता स्थानिक प्रशासनात कुणाची जरी सत्ता असली तरी आमची राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे. माननीय आमदार देवरावदादा भोंगळे यांचा आमच्यावर आशीर्वाद आहे. त्यामुळे आम्हाला गडचांदूरच्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विकास कामं करण्यासाठी आम्ही त्यात कुठेही कमी पडणार नाही ही या ठिकाणी मी आपल्यास ग्वाही देतो. एकीकडे आणि भाजपा आणि काँग्रेस सोडून अपक्ष नगर परिषद बसले आहे त्यावरून आणि कंटाळून ज्या प्रकारे आपल्या सोबत सामोर येत आहे त्यावरून भाजपाचे नेता जे आहे गटनेता आणि भाजपा उमेदवार समोर येत आहे. गणेश अडूर, राजा 24 न्यूज, चंद्रपूर.